माझ्या लाडक्या बहिणींसाठी सदैव तत्पर आमदार सुहास अण्णा कांदे। नांदगावला लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। माझ्या मतदारसंघातील माझ्या बहिणींसाठी मी सदैव तत्पर असून मदतीसाठी केव्हाही हाक द्या, हा तुमचा भाऊ सेवेसाठी हजर असेल, असे प्रतिपादन आमदार सुहास अण्णा कांदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ वेळी केले। महसूल पंधरवाडा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ नांदगाव तहसील कार्यालय येथे गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आला। महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करत या कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी व्यासपीठावर समाजसेविका अंजुमताई कांदे, तहसीलदार सुनील सौंदाणे, गटविकास अधिकारी संदीप दळवी, नगर परिषद मुख्याधिकारी जाधव इत्यादी उपस्थित होते। आमदार सुहास अण्णा कांदे पुढे बोलताना म्हणाले, या योजनेचा लाभ शेवटच्या महिलेपर्यंत कसा पोहोचेल यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। तसेच या योजनेसंदर्भात काहीही कागद कमी पडल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क करा, तुमच्या घरपोच कागद आणून देईल, असे आश्वासन आमदार श्री कांदे यांनी केले। यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना प्रतिनिधी स्वरूपात मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। तसेच नवीन रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले। तसेच सर्वसामान्यांचा शासकीय कामासाठी खोळंबा होऊ नये म्हणून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्यामार्फत तहसील कार्यालयास 6 संगणक भेट देण्यात आले। यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे, समाजसेविका अंजुमताई कांदे यांचा वृक्षारोप देत सत्कार करण्यात आला। यावेळी तहसील आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी केले, तर सूत्रसंचालन गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी केले। नाशिक स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।